28/12/2021 रोजी एक महत्त्वाची सूचना जी आहे त्याला नोटीस नंबर 4 म्हटलं गेलेलं आहे. नीट यूजी 2021 ची एक सूचना महत्त्वपूर्ण सूचना आलेली आहे. तर यामध्ये ॲडमिशन प्रोसेस फॉर हेल्थ सायन्स कोर्सेस एम-बी-बी-एस, बी-डी-एस, बी-एम-एस, बी-एच-एम-एस, बी-यू-एम-एस, बी-पी-टी-एच, बी-ओ-टी-एच, बी-एस-एल-पी, बी-पी-अँड-ओ, बी-एस-सी नर्सिंग या सर्व कोर्सेसची जी ॲडमिशन प्रक्रिया आहे, प्रवेश प्रक्रिया आता सुरू होत आहे. खूप दिवस या प्रवेश प्रक्रियेची वाट सर्वच विद्यार्थी आणि पालक पाहत होते. तर त्या संदर्भात अधिकृत सूचना आलेली आहे. ती सर्व सूचना आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. यामध्ये सांगण्यात आलेली जी माहिती आहे, द रिझल्ट ऑफ द नॅशनल एंट्रन्स कम एलिजिबिलिटी टेस्ट नीट UG 2021 conducted by National Testing Agency was declared on 1/11/2021. The candidates are advised to download their scorecard mentioning their NEET All India rank from NEET website. म्हणजे विद्यार्थ्यांनी जी काही नीट UG 2021 परीक्षा दिलेली आहे तर त्यांनी त्यांचं जे काही ॲडमिट कार्ड जे स्कोअर कार्ड आहे ते व्यवस्थित डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्यावरती जी नीटचं ऑल इंडिया रँकिंग हे विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहे. पुढे सांगण्यात आलेलं आहे, द ॲडमिशन प्रोसेस फॉर हेल्थ सायन्स कोर्सेस इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र विल रिक्वायर नीट ऑल इंडिया रँक ऑफ द कॅन्डिडेट टू बी फिल्ड ड्युरिंग द रजिस्ट्रेशन प्रोसेस. म्हणजे विद्यार्थ्यांना आता महाराष्ट्राची जी ॲडमिशन प्रक्रिया आहे सर्व हेल्थ सायन्स कोर्सेसची ती सुरू होत आहे आणि त्याकरिता विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग हे खूप महत्त्वाचं असणार आहे. ओनली नीट ऑल इंडिया रँक नीड्स टू बी फिल्ड up during the online registration process. No other rank should be entered. म्हणजे त्या ठिकाणी फक्त विद्यार्थ्यांनी आता जी काही नीटची एंट्रन्स एक्झाम झाली, निकाल लागलेला आहे, विद्यार्थ्यांना नीटचं ऑल इंडिया रँकिंग मिळालेलं आहे. आता त्यानंतर विद्यार्थ्यांना जी काही ॲडमिशन प्रक्रिया सुरू होणार आहे तर त्याकरिता रजिस्ट्रेशन फॉर्म आता भरावा लागणार आहे ऑनलाईन. त्याची प्रवेश तो ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा देखील सुरू झालेली, त्याचा आपण पुढे वेळापत्रक बघणार आहोत. तर या ऑनलाईन फॉर्म भरत असताना त्यामध्ये फक्त नीटचं जे ऑल इंडिया रँकिंग आहे तेवढंच फक्त एंटर करायचं आहे. इतर कोणत्याच रँक त्या ठिकाणी समाविष्ट करायच्या नाही, एंटर करायच्या नाही. फक्त नीटचं ऑल इंडिया रँकच त्या ठिकाणी गरजेचे आहे. त्यानंतर पुढचा जो पॅरेग्राफ त्या ठिकाणी सांगितला आहे, फिलिंग अप ऑफ द ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म with all the relevant information is mandatory for applying for admission to various health science courses including MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BSLP, BP&O, BSc नर्सिंग. म्हणजे विद्यार्थ्यांनी जो ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म आता भरायला जी मुदत दिलेली आहे, सुरुवात झालेली आहे, त्यामध्ये सर्व महत्त्वपूर्ण जी महत्त्वाची माहिती आहे ती व्यवस्थित भरायची आहे. त्यामधील या फॉर्मनुसार कोणते ॲडमिशन प्रक्रिया सुरू होते तर MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BSLP, BP&O, BSc नर्सिंगची ही प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. कॅन्डिडेट नॉट फिलिंग अप द ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म शॅल नॉट बी कन्सिडर्ड फॉर द ॲडमिशन टू दिस कोर्सेस. ज्या विद्यार्थ्यांनी नीट एंट्रन्स एक्झाम दिलेली आहे, ज्यांना स्कोअर कार्ड आता मिळालेला आहे, डाउनलोड केलेला आहे, तर त्या विद्यार्थ्यांना हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणं आता ज्या विद्यार्थ्यांना या कोर्सेस करिता जायचे, हे सर्व जे काही कोर्सेस या ठिकाणी दिलेले आहे हेल्थ सायन्स कोर्सेस, या कोर्सेस करिता ॲडमिशन घ्यायचे त्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं हे गरजेचं असणार आहे. जे विद्यार्थी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणार नाही त्या विद्यार्थ्यांना या कोर्सेसला ॲडमिशन म्हणजे प्रवेश घेता येणार नाही. त्यामुळे आपले कुणी जर नातेवाईक मित्र वगैरे असतील तर त्या ज्या विद्यार्थ्यांना नीट एंट्रन्स एक्झाम दिली आणि आता या कोर्सेस करिता ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा तर त्यांना ही माहिती द्या की हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. जर आपण हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं नाही तर आपल्याला या कोर्सेस करिता जरी नीट एंट्रन्स एक्झाम दिलेली असेल परंतु जर रजिस्ट्रेशन आत्ताचं जर केलं नाही तर त्या विद्यार्थ्यांना या कोर्सेसला ॲडमिशन घेता येणार नाही. द शेड्यूल फॉर द ॲडमिशन प्रोसेस फॉर द हेल्थ सायन्स कोर्सेस इज गिवन बिलो. आता जे शेड्यूल दिलेलं आहे, वेळापत्रक दिलेलं आहे, ते अत्यंत काळजीपूर्वक आपल्याला लिहून ठेवायचं आहे या सर्व तारखा. यामध्ये ॲक्टिव्हिटी दिलेली पब्लिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन ब्राउचर नीट UG 2021 म्हणजे इन्फॉर्मेशन ब्राउचर जे आहे ते वेबसाईटवरती प्रसिद्ध केलेले आहे 28/12/2021 रोजी. त्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फी थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे फॉर MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BSLP, BP&O, BSc नर्सिंग हे जे काही सर्व कोर्सेस आहे याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन
पेमेंटचं जे काही रजिस्ट्रेशन असणार आहे, ऑनलाईन पेमेंट करावं लागतं त्या ठिकाणी. तर त्याला जी मुदत दिलेली आहे तर ती 30/12/2021 ते 5 जानेवारी 2022 म्हणजे 30 डिसेंबरपासून ही फॉर्म भरायला ऑनलाईन सुरुवात झालेली आहे. तर याची शेवटची मुदत असणारे 5 जानेवारी पर्यंत याची मुदत असणारे अप टू 11:59 PM या वेळेपर्यंत ही मुदत असणार आहे. 5 जानेवारीपर्यंत ही मुदत असणार आहे. 5 जानेवारीची वाट पाहू नका, लवकरात लवकर 1-2 दिवसामध्येच हे सर्व फॉर्म जे आहे ते भरून टाका. कारण शेवटच्या 1-2 दिवसामध्ये कधी कधी नेटवर्क वगैरे जे आहे ते जाम झाल्यानंतर, वेबसाईट वगैरे स्लो झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे फॉर्म हे जर सबमिट झाले नाही तर ते विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहू शकतील. तर विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर हे फॉर्म जो आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन भरून ऑनलाईन रजिस्ट्रेशन वेळेत करून घ्यायचं आहे. त्यानंतर तिसरी जी महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे, शेड्यूल अपलोडिंग ऑफ अ कलर्ड स्कॅन कॉपी ऑफ अ ओरिजिनल रिक्विजिट डॉक्युमेंट्स ऑन पोर्टल ॲज पर द लिस्ट. विद्यार्थ्यांनी त्यांचे जे काही कलर्ड सर्व कागदपत्र असणार आहे, मग 10वीचा काही जे निकाल असेल, सर्व जे काही रिझल्ट सांगितलेले असतील किंवा इतर महत्त्वाचे जे काही कागदपत्र असतील, डॉक्युमेंट, ते सर्व स्कॅन करायचे, सर्व ओरिजिनल स्कॅन करायचे आहे सर्वात महत्त्वाचं. आणि ते स्कॅन केल्यानंतर ते पोर्टलवरती अपलोड करायचे आहे आणि त्याकरिता देखील वेळ दिलेला आहे. ओरिजिनल रिक्विजिट डॉक्युमेंट्स ऑन पोर्टल ॲज पर द लिस्ट त्या अपलोड करण्यासाठी वेळ दिलेला आहे 30/12/2021 ते 6 जानेवारी 2022 म्हणजे 30 डिसेंबरपासून 6 जानेवारी 2022 पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा वेळ दिलेला आहे. त्यानंतर पुढचा चौथा जो महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे तर तो या ठिकाणी आहे पब्लिकेशन ऑफ अ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑफ अ रजिस्टर्ड कॅन्डिडेट फॉर MBBS म्हणजे जी कच्ची मेरिट लिस्ट प्रसिद्ध होणार आहे. तर MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BSLP, BP and O BSc नर्सिंग कोर्सेस करिता ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे ती 8 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध होणार आहे. ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर विद्यार्थ्यांना समजेलच की कोणत्या कॉलेजला आपला ॲडमिशन होणार आहे. ते कट ऑफचे व्हिडिओ आणि ॲडमिशन फीचे देखील व्हिडिओ आपण सेवन या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहे. ती देखील माहिती तुम्ही पाहू शकता. त्यानंतर पुढे देखील महत्त्वाची माहिती दिलेली, द शेड्यूल फॉर कॅप राऊंड्स फॉर ऑल हेल्थ सायन्स कोर्सेस विल बी डिक्लेअर इन ड्यू कोर्स. आणि जे शेड्यूल आहे ते देखील या कशा पद्धतीने कॅप राऊंड होणार आहे त्याचं देखील वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केलं जाणार आहे. द कॅन्डिडेट शुड डाउनलोड अँड केअरफुल रीड द NEET UG 2021 इन्फॉर्मेशन ब्राउचर ऑफ महाराष्ट्र स्टेट इन्क्लुडिंग द इन्स्ट्रक्शन गिवन हिअर विथ बिलो बिफोर फिलिंग अप द ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म. विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक NEET UGचं इन्फॉर्मेशन ब्राउचर डाउनलोड करायचं आहे आणि त्यामधील सूचना काळजीपूर्वक वाचायच्या आहे आणि त्यानंतरच हा जो काही ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म आहे तो काळजीपूर्वक भरायचा आहे. द कॅन्डिडेट शुड अपलोड ऑल द रिक्विजिट ओरिजिनल स्कॅन डॉक्युमेंट. विद्यार्थ्यांनी सर्व त्यांची जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते स्कॅन करून अपलोड करायचे आहे. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे, इट विल बी द सोल रिस्पॉन्सिबिलिटी of the candidate to upload all the necessary documents and also familiarize himself with online preference filling system for admission to health science courses. म्हणजे ही पूर्णपणे विद्यार्थ्याची जबाबदारी असणार आहे. जी सर्व महत्त्वपूर्ण कागदपत्र अपलोड करायची जबाबदारी विद्यार्थ्याची असणार आहे आणि त्याचसोबत ऑनलाईन जे प्रेफरन्स फॉर्म भरायचे म्हणजे कॉलेजचे जे काही कोड टाकावे लागतात, कॉलेजचे नावं टाकावे लागतात, त्याची सर्व प्रॅक्टिस विद्यार्थ्यांनी करून घ्यायची आहे. ती सर्व जबाबदारी विद्यार्थ्याची असणारी प्रेफरन्स फॉर्म भरायची. द कॅन्डिडेट शुड ऑल्सो असर्टन हर हिज एलिजिबिलिटी फॉर ॲडमिशन टू व्हॅरियस कोर्सेस बिफोर फिलिंग अप द रजिस्ट्रेशन फॉर्म. आणि विद्यार्थ्यांनी त्याची जी काही पात्रता आहे त्या प्रत्येक कोर्सेसकरिता ही तपासून पाहायची व्यवस्थित इन्फॉर्मेशन ब्राउचरमधून. ऑल द कॅन्डिडेट शुड विजिट अवर वेबसाईट https://cetcell.mahacity.org फॉर अपडेट. आणि विद्यार्थ्यांनी या वेबसाईटवरती सर्व अधिकृत माहिती जी आहे ती विद्यार्थ्यांना पाहायला मिळते आणि ही जी माहिती प्रसिद्ध केलेली आहे कॉम्पिटंट अथॉरिटी अँड कमिशनर स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई. अशी सर्व अधिकृत माहिती जी आहे, जे काही आणखी भरपूर पुढचे
नोटिफिकेशन आलेले आहेत ती देखील माहिती आपण पुढे वेळोवेळी 7 इन्फो या यूट्यूब चॅनल मार्फत बघणार आहोत.